मधुरा स्पेशल पोह्याची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा तेल, 1 चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या, अर्धा कप खवलेलं ओलं खोबरं, पाव चमचा गूळ, 1 चमचा सांबार मसाला, चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल तिखट, 1 कप पातळ पोहे। आता मोहरीच्या फोडणीत हिंग, कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या घालायच्या। आता ओल्या नारळाचा चव घेऊन त्यात गूळ, सांबार मसाला, चवीप्रमाणे मीठ, तिखट घालायचं आणि यावर फोडणी घालायची आणि यात पातळ पोहे घालायचे आणि मिसळायचे। झाली आपली मधुरा स्पेशल पोह्याची चटणी तयार। सगळ्यात आधी आपण तडका बनवून घेऊया, फोडणी करूयात। चमचाभर तेल गरम केलेलं आहे, कोकोनट ऑइल घेतलं तर उत्तम। यामध्ये घालूयात सगळ्यात आधी मोहरी, 1 चमचाभर। मोहरी मस्त तडतडली पाहिजे। मोहरी मस्त फुलली की गॅस बंद करायचा। यामध्ये घालायचं आहे हिंग, पाव चमचा हिंग। कोकणी पदार्थामध्ये मोहरी आणि हिंगाचा भरपूर वापर असतो आणि सुक्या लाल मिरच्या। आणि आता हा फोडणी आपली बनवून तयार आहे। आता इथे मी अर्धा कप ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे। यामध्ये घालतोय आपण गूळ, 1 पाव चमचा। गूळ घालणं ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल, पण चव खूप छान येते। सांबार मसाला आहे 1 चमचाभर, चवीपुरतं मीठ, 1 चमचाभर लाल तिखट। आता हे व्यवस्थित मिक्स करूया आणि आता यामध्ये आपण घालतोय ही फोडणी जी आपण आधी बनवून घेतली होती। हे करूयात मिक्स आणि आता यामध्ये घालायचे आहेत पातळ पोहे। चिवड्यासाठी जे आपण पातळ पोहे वापरतो ना, तेच पोहे इथे घालायचे, 1 कप पातळ पोहे। आणि हे ना छान असं हातानेच कंबाईन करून घ्यायचं आणि हे छान असं कंबाईन झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल पोहा चटणी इथे आपली बनवून तयार आहे। भन्नाट दिसते आणि चव ही खूप छान लागते, एकदम खमंग होते। ही सांबार मसाल्याची चव, ओला नारळ, लाल तिखट आणि गूळ, मस्त असं चटपटीत कॉम्बिनेशन होतं। हवं असेल तर बारीक चिरलेला कांदा पण तुम्ही यामध्ये घालू शकता, पण पारंपरिक पद्धतीमध्ये जी पोहा चटणी बनवतात त्यामध्ये कांद्याचा वापर नसतो।